मी वरोरा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राहते. आम्ही आज जवळपास 4 तास प्रवास करून इथे आलेलो आहे आणि माझं जे MBBS झालं आहे ते फिलिपिन्सवरनं झालं आहे. ते पण सरांच्या गायडन्समुळेच झालेलं आहे इथे. आणि जी FMG एक्झाम असते, फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन जी असते, ती सगळ्यात टफेस्ट एक्झाम असते. ती पण मी क्लिअर केली ते पण सरांच्या आशीर्वादामुळेच. आणि आता मी PGची प्रिपरेशनला सुरुवात करणार आहे. तर आता सर असंच आशीर्वाद तुम्ही असू द्या. आणि बरंच मला म्हणजे आधी कसं स्टेज डेअरिंग नव्हतं, असं बोलायचं मला कळत नव्हतं की कसं म्हणजे कसं बोलायला पाहिजे. आणि आता आज मी थोडं काय म्हणते त्याला थोडं मी माझ्या यांनी करते आहे प्रयत्न, पण ते आता बघू होऊन जाईल क्लिअर. अडचणी वगैरे आल्या होत्या त्या कशा पार झाल्या? शिक्षणामध्ये सर मोस्टली मेडिकलचा जो सिलेबस असतो तो सगळ्यात मोठा सिलेबस असतो. पण सरांनी जसं सांगितलं होतं क्लासमध्ये की टॉपिक कसे वाचायचे, पुस्तक कसं वाचायचं, त्याप्रमाणे मी वाचत गेली. आणि क्वेश्चन सॉल्विंगचे जे टिप्स होते ते सरांनी दिलेले क्लासमध्ये ते सुद्धा मी व्यवस्थित फॉलो केले. आणि मला थोडं लक्षात नव्हतं राहत आधी, म्हणजे थोडं कमी लक्षामध्ये राहायचं. तर ते सुद्धा मला म्हणजे जशी साधनं माझी वाढत गेली तसं ते व्यवस्थित लक्षात